ठळक बातमी. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. स्वदेशी लसींमुळे आरोग्यपूर्ण आणि कोविडमुक्त भारताचा मार्ग वेगानं प्रशस्त होईल, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. अत्यावश्यक आणि आणीबाणीच्या परिस्थितीत वापरासाठी मंजूर झालेल्या दोन्ही लसी स्वदेशी आहे, ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद बाब असल्याचं पंतप्रधानांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कोविडवर उपचारासाठी लसींच्या वापराला परवानगी देण्याच्या निर्णयाचं जागतिक आरोग्य संघटनेनं स्वागत केलं आहे. संघटनेच्या दक्षिण पूर्व आशियाच्या क्षेत्रीय संचालक डॉ. पूनम क्षेत्रपाल यांनी एका संदेशाद्वारे ही माहिती दिली. यंदा 12वीच्या परीक्षा 15 एप्रिल नंतर आणि 10वीच्या परीक्षा 1 मे नंतर घेण्यात येणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. कोविड प्रादुर्भावामुळे ऑनलाईन वर्गाच्या माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं शिक्षण मंत्री गायकवाड यांनी सांगितलं. दरम्यान राज्यात महापालिका क्षेत्रात 9वी ते 10वीचे वर्ग आजपासून सुरू झाले आहेत. राज्यभरात 50 वाहन चालक प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी देणार असल्याचं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. परिवहन कार्यालयाच्या नव्या इमारतीच्या लोकार्पण सोहळ्यात ते उपस्थित होते. देशात 22 लाख वाहन चालकांची कमतरता असल्याकडे गडकरी यांनी लक्ष वेधलं. 94व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळ निश्चितीसाठी निवड समिती स्थापन करण्यात आली आहे. काल औरंगाबाद इथं महामंडळाची बैठक झाली. ही समिती येत्या 7 जानेवारीला नाशिक इथं स्थळ निवडीसाठी भेट देणार असून 8 जानेवारीला पुन्हा औरंगाबाद इथं समितीची बैठक होणार आहे. राज्यात काल 3282 नवीन कोविड बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या 19,42,136 इतकी झाली आहे. राज्यात आतापर्यंत 18,36,999 रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून राज्याचा कोविड मुक्तीचा दर 94.59% इतका झाला आहे. प्रसार भारतीच्या आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व डिजिटल वाहिन्यांच्या प्रसारणात गेल्या वर्षात 100%हून जास्त वृद्धी नोंदवली आहे. या काळात 1 अब्जांपेक्षा जास्त डिजिटल दृश्य तर 6 अब्जांपेक्षा जास्त डिजिटल मिनिटांचं प्रसारण झाल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. गेल्या वर्षी न्यूज ऑन एअर ॲपच्या माध्यमातून 25 लाखांपेक्षा जास्त लोक जोडले गेले असून सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या 200 पेक्षा जास्त थेट प्रसारणांमध्ये 30 कोटीपेक्षा जास्त सूचना नोंदवल्या गेल्या आहेत. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.